नमस्कार. मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी माननीय देशपांडे साहेब आणि मी आज दिवसभर पुणे येथे माननीय शिक्षण उपसंचालक पुणे, माननीय बोर्डाचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब यांच्याकडे आणि माननीय डायरेक्टर NCERT सन्माननीय वसेकर साहेब यांच्याकडं तिन्ही कार्यालयामध्ये जाऊन काही महत्वाच्या विषयावरती चर्चा केली आहे. पैकी सर्वात महत्वाचा विषय आज रोजी सुरू असलेला म्हणजे वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी ज्या शिक्षकांची नोंदणी करणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये जो महत्वाचा विषय विनाअंगणित काळातील सेवा, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये डेट ऑफ अपॉइंटमेंट ही तिथं नोंदलेली आहे किंवा नोंदलेली नाही याच्यावरती संभ्रम झाला आहे. आणि त्यामुळं अनुदानित जी नोंद झाल्याची त्या शालार्थमध्ये आहे तीच नोंद धरून त्या ठिकाणची सेवा त्यांची 12 वर्षे झाली नाही किंवा 24 वर्षे झाली नाही अशा पद्धतीनं मेसेज आल्यामुळं त्यांची वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी नोंद होत नव्हती. त्यामुळं माननीय संचालक यांच्याकडे, वसेकर साहेबांच्याकडे हा मुद्दा आम्ही मांडला. वसेकर साहेबांनी ती तांत्रिक बाब लक्षात घेऊन माननीय जॉईंट डायरेक्टर औटी मॅडम यांनी सुद्धा तो मुद्दा समोर घेऊन त्यांनी संबंधित खाली आदेशित केला आहे आणि ती झालेली जी काही दुरुस्ती आवश्यक आहे ते करण्याचं मान्य करून त्यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे खात्री आहे की येणाऱ्या 1 दिवसामध्ये फार तर 2 दिवसामध्ये याच्यात दुरुस्ती होतील आणि संबंधित बांधवांना त्याच्यामध्ये आपली नोंद करता येईल वरिष्ठ आणि निवड श्रेणीसाठी. दुसरं, ही नोंद करत असताना झालेल्या प्रॉब्लेममुळे जो वेळ वाढवून आपल्याला अपेक्षित आहे ती सुद्धा वेळ वाढवून देण्याचं माननीय डायरेक्टर यांनी मान्य केलं आहे. धन्यवाद. साधारणपणे एक 4-5 तारखेपर्यंत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात येईल. ते आदेश आज किंवा उद्याला निर्गमित होतील. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत श्री त्रिगुण कुलकर्णी यांना भेटलो. त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवायची जी डेट आहे ती वाढवून देतो म्हणून सांगितलं. स्पोर्ट्सचे मार्क वाढवायची ती पण वाढवून मिळेल. एवढी कामं आज पुण्याला केली आणि इथून आता जुन्या पेन्शन योजनेकरता दिल्लीला जातोय. पुण्याच्या एअरपोर्टवर सध्या आम्ही दोघंही आहोत. तुर्तास एवढेच. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, आम्ही लढतोय. धन्यवाद.